जय भीम मित्रांनो. जयसिंगपूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक बौद्ध चळवळीच्या अनुषंगाने महत्त्वाचं शहर. दरवर्षी इथे धम्मपरिषद भरवली जाते. सालाबादप्रमाणे याही वेळेला 4 डिसेंबर 2025 रोजी धम्मपरिषद भरवण्यात आली होती. त्यानिमित्ताने डॉक्टर यश कश्यपायन यांचे मनोगत आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. या धम्मपरिषदेच्या ठिकाणी आपल्याला एक उत्कृष्ट असं ग्रंथालय उभं राहिलेलं दिसत आहे. त्याच्याच शेजारी एक भव्य दिव्य असं बुद्धविहार देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ जयसिंगपूर या नावाने हे विहार इथं उभं आहे. या विहारामध्ये संडे धम्मा स्कूल देखील चालवण्यात येते. जयसिंगपूर हे सांगली आणि कोल्हापूरच्या मार्गावरती येते. सांगलीवरून 10 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे धार्मिक शहर आणि कोल्हापूरपासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती असलेलं म्हणजे सांगलीकडे जात असताना असलेलं शहर. या वेळेस ही 35वी धम्मपरिषदची भरवण्यात आलेली होती. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाशकांनी आपल्या बुक स्टॉल्स देखील इथे लावले होते. इथं एक राजगृह सांस्कृतिक भवन जे महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभे राहते आहे ते इथे दिसत आहे. तर चला मित्रांनो, डॉक्टर यश कश्यपायन यांनी या धम्मपरिषदेमध्ये आपल्याला धम्मदेशनाच्या माध्यमातून काय सांगितलं ते पाहूया. या वेळेला माणसाचं चित्त कुशल चित्त होते. एकाग्रता आणि उपेक्षा. एकाग्रता आणि उपेक्षेला मनुष्य जेव्हा प्राप्त होते किच्छो मनुसपटी लाभो किच्छो मच्चान जीवितां किच्छां सद्दम्मं सवनं किच्छां बुद्धान उपादो. किच्छो मनुष्यपटी लाभो. मनुष्यत्व प्राप्त होणं कठीण आहे. मनुष्यत्व प्राप्त होणे म्हणजे पुरुषत्व प्राप्त होणे नाही. पुरुषत्व आणि मनुष्यत्व फरक आहे. मनुष्यत्व प्राप्त होणे म्हणजे पंचशील जो पालन करते त्याला मनुष्य म्हणतात. असंभव नाही पण कठीण आहे. किच्छो मच्चानं जीवितां. सर्व तो मरतातच एक दिवस, पण त्या मृत्यूपर्यंतही जाणं काही इतकं सोपं आहे काय? अरे प्रत्येक रस्ती आग पेटलेली आहे. इथंच नाही जगामध्ये. आणि आताच्या काळात बुद्ध जितके प्राचीन काळात आवश्यक नव्हते तितके आजच्या काळात आवश्यक आहे. माणसाच्या हातात बुद्ध म्हणतात शस्त्राचा व्यापार करू नका. आणि आजच्या काळात तो असे शस्त्र, हे मोबाईल सुद्धा शस्त्र आहे. मोबाईल सुद्धा शस्त्र आहे. कोणी एक पिल्लू सोडलं तर गावात भांडणं सुरू होतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात किच्छो मच्चानं जीवितम. म्हणजेच हातपाय गळून दात पडून डोळे आंधळे होऊन मरणं वेगळी गोष्ट, पण तिथपर्यंतचाही प्रवास कठीण आहे. आई वडिलांच्या पोटातून जन्म झाल्यानंतर धरतीच्या पोटात जाईपर्यंतचा प्रवास कठीण आहे. किच्छो बुद्धानं सवनं. बुद्धाचं प्रवचन ऐकणं कठीण आहे. या विहाराला आपल्याला सुंदर बनवायचं आहे. सुंदर त्याच्यासाठी तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही म्हणाल तुम्ही तर दानावर कधी बोलत नाही आणि आज म्हणता दिलं पाहिजे. सुंदर बनवायचं आहे. मी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी बोलत नाही. बिल्डिंग बांधण्यासाठी म्हणत नाही. त्यासाठी मंडळ आहे. ते दान मागत बसू. मला तुम्ही 1 रुपया सुद्धा देऊ नका, पण तुम्ही दिलं पाहिजे. ह्या विहाराला जर सुंदर बनवायचं आहे तर तुम्ही दिलं पाहिजे. काय दिलं पाहिजे सांगा. विहाराला तर सुंदर बनवायचं आहे. फुलाचा बगीचा लावल्यानं विहार सुंदर होत नाही. मोठ्या बिल्डिंगा बांधल्यानंही विहार सुंदर होत नाही. गाली गलीचे ठेवल्यानंही विहार सुंदर होत नाही. पण विहार सुंदर करायचं असेल तर तुम्ही मात्र वेळ दिला पाहिजे. सारखं विहारात या.
रोज रोज भेटा, प्रश्न विचारा. काय हे तेव्हा बुद्ध विहार सुंदर होते. एकमेकाशी धम्म चर्चा करा, त्यानं विहार सुंदर होते. नाही तर कितीतरी बुद्ध विहार बांधून पडलेले आहे, तिथं वर्ष वर्ष धम्म चर्चा होत नाही. काय आणि म्हणून बुद्ध विहार सुंदर करायचं आहे तर हा तो मुद्दा आहे. तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे. काय म्हणजे काय दिलं पाहिजे? जसा आज तुम्ही वेळ देता तसा रोजच वेळ द्या, अशी माझी तुम्हाला म्हणजे आग्रहाची विनंती आहे. काय नुसतं देसाई साहेब आल्यानं होणार नाही, इन्स्पेक्टर देसाई सर्व लोक आले पाहिजे. काय जसं जसं बुद्धाकडे लोक गेले तसे या विहाराकडे आले पाहिजे. एवढं बोलतो. काय मी बरंच काय म्हणजे मला म्हणजे या विहाराचा जो प्रवास आहे पुढं सुद्धा हा विहाराचा, मी असं म्हणत नाही का माझ्या मूळ विहाराचा कारभार चालते, तसं गिसं नाही. तर कोणी महत्वपूर्ण नसते, महत्वपूर्ण असते ज्या वेळेवर जे भेटलं ते महत्वपूर्ण असते. तर जीवन आई वडिलांच्या पोटातून जन्म झाल्यानंतर धरतीच्या पोटात जाईपर्यंत जीवन सुखी आणि संपन्न होण्यासाठी आपल्याला मंगल मैत्रीची आवश्यकता. आता मंगल मैत्रीची आवश्यकता सांगतो, एकच मिनिट थांबा. मंगल मैत्रीची आवश्यकता सांगतो तुम्हाला. कशाला म्हणते मैत्री? मैत्री म्हणजे याचा अर्थ दोन माणसाची दोस्ती होत नाही, माझ्यातलं सर्व वैरत्व समाप्त होणे, त्याला मंगल मैत्री म्हणतात. आणि मंगल मैत्री त्याच्यानंतर मंगल मैत्रीला जसं माणूस प्राप्त होते त्याच्या तोंडातून शब्द निघतात. काय निघतात? सर्वांचं भलं हो, सर्वांचं मंगल हो. पण खरंच तुम्हाला या शब्दावर विश्वास आहे का? सर्वांचं भलं होणं, सर्वांचं चांगलं हो, खरंच विश्वास आहे? तुम्ही ऑफिसमध्ये नोकरीवर आहे, अधिकारी तुम्ही आहे आणि त्याच नोकरीसाठी दीर सुद्धा अप्लिकेशन केलं ना, भावानंही अप्लिकेशन केलं. दोघांपैकी एकालाच नोकरी मिळणार आहे. काय निर्णय कराल तुम्ही? सांगा, कोणता निर्णय घेणार? तुमचा भाऊ सुद्धा त्याच नोकरीसाठी आहे, मेवणा सुद्धा त्याच नोकरीसाठी आहे. आणि आपण तर म्हणतो सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. मंगल शब्दाचा अर्थ न कळल्यामुळं आपण वरवर मंगल म्हणतो, अंतःकरणातून आवाज निघत नाही. बरेच लोक म्हणतात आम्ही 40, 50, 100 वर्ष बुद्धाकडे आलो पण आमचं तर काही भलं झालं नाही. भलं होणं म्हणजे काय? तेवढी चावी फक्त सांगतो. याचा अर्थ मलाही सर्व चावी मिळाली असं नाही. मी जगातला आळशी नंबर 1 आहे. तू मनात कसा आळशी आहे? माझ्यासारख्यानं पाली भाषेचे ग्रंथ अनुवादित केले पाहिजे होते, योग्यता आहे, पण आळशी असल्या कारणानं. तर सर्वांचं मंगल त्याची फक्त तुम्हाला सूत्र सांगून देतो. सर्वांचं भलं हो म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक माणसाचं चित्त शुद्ध झालं पाहिजे, याचा अर्थ असा होते. धन धान्य संपत्ती हे सामान्य माणसं म्हणतात. जेव्हा अन्नाची भूक शांत होते तेव्हा ज्ञानाची भूक सुरू होते, आणि जेव्हा ज्ञानाची भूक सुरू होते त्यावेळेला तो मंगल मैत्रीला प्राप्त होते. आणि तेव्हा त्याच्या तोंडातून शब्द निघतात. काय? सर्वांचं भलं हो, सर्वांचं भलं हो. म्हणजे जसं माझं चित्त शुद्ध आहे तसंच सर्वांचं शुद्ध चित्त झालं पाहिजे. सांगणं सोपं आहे पण आचरण करणं कठीण आहे. पण 35 मार्कांनाही लोक पास होत असतात. म्हणून बुद्धाचा माझ्यात फक्त 1000वा हिस्सा जरी आला तरी मी सुखी होणार आहे. आजच्या धम्म परिषदेमध्ये तुम्ही मला ऐकून घेतलेला आहे. काय? आणि माझ्यावर जबाबदारी होती. अजून तुम्हाला पूजनीय भदंत खेम धम्मो यांचे विचार ऐकायचेच आहे. काय? तर मी वेळ का घेतला? कारण मला मंडळाच्या हितासाठी मंडळानं काय काय ठरवलं आहे ते सांगायचं होतं आणि म्हणून तुमचा वेळ घेतला. पुन्हा ही धम्म परिषद संपूर्ण जयसिंगपूर सर्व जगाला सुख शांतीची आहे निश्चितच. पूजनीय भदंत प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य खेमधम्मो बनतेजी यांची माफी मागतो. आणि म्हणजे तुम्ही म्हणाल त्यांना वेळ दिला नाही, अजून बराच वेळ आहे, 5:30 झाले. धम्म परिषद 7 वाजेपर्यंत असते. सुखी होतो बस. साधू साधू साधू.